बाबा, तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग ना. यावर उपाय एकच आहे, तू आलापासून लांब राहायचं. आई अगं, परिस्थिती काय, तू बोलतेस काय? परिस्थिती कोणामुळे आली आहे हे मी बोलू का? आई माझं चुकलं बस. पण आता आलाप शुद्धीवर येणं गरजेचं आहे. कारण पद्या काकासारखं आलापच्या घरातलं कुणी इथे आलं ना तर मी त्यांना नाही फेस करू शकत. आई जुई, इथं कुणी येण्याआधी मी आलापला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करीन. हो, ते कसं काय? आपली स्किन ती परिणामकारक ठरू शकेल. म्हणजे बघ जुई, महादेवाने गळ्याला नाग गुंडाळून विषाचा दाह कमी केला होता. आपण हेच आलापच्या बाबतीत करू शकतो. आणि आपल्या पूर्वजांनी एकदा असं केल्याचं मी ऐकलं पण होतं. असं नक्की होतं बाबा? करून बघायला काय हरकत आहे नाही का? पण आता मलाच नाग बनून याच्या गळ्याला विळखा घालावा लागेल. जे शक्य नाहीये ते तू का सांगतोयस कैलास? म्हणजे यासाठी तुला नाग बनावं लागेल. आणि त्यासाठी जो मंत्र आहे तो आपल्याला आयुष्यात कधीच सरळ आठवत नाही, हो की नाही? पण मी काय म्हणतो, ज्या गोष्टी आपल्यासाठी शाप आहेत त्याचाच आपण वरदान म्हणून उपयोग केला तर? म्हणजे सांगतो. पण त्या पुढचा प्रश्न असा आहे की समजा मी नाग बनून आलापच्या गळ्याला विळखा घातला, त्यामुळं आलाप शुद्धीवर पण आला, पण शुद्धीवर येता येतात त्याने जर मला गळ्यात असा बघितला तर? मला ना सरपटणाऱ्या प्राण्यांना बघूनच भीती वाटते. असा असा राग येतो ना, म्हणजे त्यांना बघताच घृणा वाटते. कळस असं वाटतं ना की त्यांना पृथ्वीवरून नष्टच केलं पाहिजे. बाबा, हे सगळं इमॅजिन करूनच मला चक्कर यायला लागली आहे. जुई बाळा, सावर स्वतःला. अगं मी आहे ना. कैलास, हे सगळं खरंच वर्क होईल असं वाटतंय तुला? काहीही झालं ना तरी सध्या आलाप शुद्धीवर येणं महत्वाचं आहे. मलाही तेच वाटतंय. पण कैलास, मंत्राशिवाय तू नाग कसा बनणार आहेस? आलोच. जुई, तुला कदाचित वाटत असेल की मी पॉझिटिव्ह बोलत नाहीये, पण मी एकंदर परिस्थितीचा विचार करूनच हे बोलतीये. हे बघ, आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. आलापची परिस्थिती बघ जरा, आणि या नात्याला नकार दे. आणि तुला जर जमणार नसेल ना तर तो शुद्धीवर आल्यावर मी सांगेन त्याला. उदय, उदय, गाडी काढ. मी येते तुझ्या बरोबर जुईकडे. मावशी 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 नाही, एवढ्या रात्री तू कुठे येतेस? सुगरण कधी तिचा खोपा सोडून जाते का? तू गप रे, तू नको मला तुझ्या पक्ष्यांच्या दुनियेचं शिकव. मावशी, गाडी काढ. मालती ऐक जरा, ऐक. तू कशाला इतक्या रात्रीचं बाहेर जातेस? एक तर तुला दिवसभराचा उपवास, तुला सुद्धा चक्कर आली म्हणजे? तुला सुद्धा म्हणजे? अजून कोणाला चक्कर आली? अजून कोणाला आली चक्कर? कोणाला आली चक्कर? कोणाला आली? अरे मला नाही का आली. बापरे, काय हो? असं कसं झालं? कसं म्हणजे? अगं दिवसभर जेवलो नाही ना, जेवलं नसल्यामुळे चक्कर आली. हे सगळं ना आलाप उशिरा येण्यामुळे होते. वेळेत आला असता तेव्हा जेवण झाली असती आपली. उदय, गाडी काढ. मावशी मारते. मालती, मला तुझ्या हातात थोडस लिंबू पाणी देऊ शकतेस का ग तू? आजही आलापला आणायला. हो, चला उठा. चला. जमेल ना तुम्हाला? हो जमेल ना. काय झालं ना मला एवढं सगळं जमवलंय. जमेल तेवढ्या लवकर दादाला घेऊन येतो. चल चल चल. घ्या, तुझ्या बाबाला मंत्र अजून आहे तसा लिहिता आला नाहीये. हा नाग कसा होणार आहे? अमृता, कधी कधी ज्या गोष्टींपासून आपण लांब पडतो ना, तीच गोष्ट आपल्याला मार्ग दाखवते. काय? अरे मीठ आहे, लांब ठेवा आधी. आणि तुला कुठून मिळालं? संकटकाळी उपयोगाला येईल म्हणून मीच आडगळीच्या खोलीत लपवून ठेवलं होतं मीठ. आता मी याच्यात हात घालणार आणि माझ्या मूळ रूपात येणार. पण बाबा, त्याने तुलाच त्रास होईल. अरे बाळा, पण त्याच्यामुळे आलाप शुद्धीवर येईल ना.
लव्ह यू बाबा. अरे अरे अरे, मीठ आहे मीठ आहे, मागे हो, मागे हो, मागे हो. तू इकडे ये. काय काय करतोयस ना तू कैलास? आणि हे पाणी कशासाठी? सांगतो. मी आलापच्या गळ्याला विळखा घातल्यानंतर जसा तो शुद्धीवर येऊ लागलाय असं तुम्हाला वाटेल ना, की मला उचलून पाण्याच्या बादलीत टाका किंवा पाण्याची बादली माझ्या आसपास ठेवा, म्हणजे मला बादलीत शिरता येईल आणि माझ्या अंगावरचं मीठ निघून जाऊन मी पुन्हा मनुष्य रूपात येईल. कैलास, जे काही करशील ते सांभाळून कर. अरे मित्रा मित्रा, हा ते जुई भोळेचं घर कुठे आहे? माहित नाही तुला? नाही. नवीनच वाटतं. हा का? ते काय तिकडे समोर आहे, नाव पण लिहिलंय. अरे सॉरी थँक्यू. काय दिसतं तरी काय करतात काय माहिती, कुठून कुठून येतात. काय नमुना आहे दाद्या. आई आई आला. कैलास, अरे आवर. थांब थांब, मी बघते. थांब, मी बघते. अगं, कोणीतरी मुलगा आहे. मुलगा आहे? थांब मी बघते. कैलास, आवर लवकर. आई, उदय उदय. अगं, हा आलापला पण शुद्ध येते. आलापनी कैलासला असं बघितलं तर. आई आई उदय जर असा आत आला ना तर तो बाबाला अशा अवस्थेत बघेल ग. आणि आई उदय बाहेर राहिला ना तर असं जोर जोरात दरवाजा वाजवल्यावर लोक जमा होतील. मग काय करायचं आपण? जुया, काहीतरी केलं पाहिजे का लवकर? आई पण कैलास, लवकर बादलीत जा. तू 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 असं कर, तू इथे बघ, मी तिकडे बघते. अरे काकू, दाद्या 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 कुठे? अरे, दाद्या. वादळ येतंय बहुतेक. नेमकं कोणतं वादळ? काही दिवसांपूर्वीची नोटीस. सूचना. देसाईंचं घर हे सभ्य आणि सुसंस्कृत माणसांचं घर आहे. इथे रात्री 12ला माणसं झोपतात. तेव्हा त्यावेळी घराच्या बाहेर राहणे किंवा उशिरा येणे हे चालणार नाही. आपण देसाई नावाच्या एकत्र कुटुंबाचे भाग आहोत, त्यामुळे या घरातले नियम प्रत्येकाने पाळावे. गंधार, हॅलो हॅलो, बोल बोल बोल.
मी बोलते तुझ्याशी. हा मी पण तुझ्याशीच बोलतोय, बोल ना. याच्यामध्ये ताजा कलम ऍड करायला पाहिजे ना. म्हणजे हे नियम घरातल्या लाडक्या व्यक्तीसाठी नसतील. ताजा कलम ऍड करायची काही एक गरज नाहीये, कारण मी केलेले नियम आणि दिलेल्या सूचना या बरोबरच असतात. काय हो? हो हो. आणि आलापला आज उशीर होणार नव्हता. पण बाबा, हा प्रॉब्लेम आलापचा नाहीच आहे. तो ज्या मैत्रिणीला सोडायला गेलाय ना, तीच आहे. तिने काय केलंय ग तुझं? माझं नाही, आलापवर जादू केलीये. म्हणूनच तर तो तिला सोडायला गेलाय आणि 4-5 तास झाले अजून तिथेच थांबलाय. ए दाद्या, काय झालं? काय झालं दाद्या? ए दाद्या, बरंच ना तू? काय झालंय? अरे मी ओके आहे, मला काय झालंय, मी ओके आहे बाबा, ओके. जुई, हे नक्की ओके असणार आहे बाबा. अरे मी ओके आहे रे, पण ह्यांचं असं काय झालंय? तू अर्थात मीच. दुसरं कोण असणार अमृता? येस काय 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 येस. आलाप आलाप शुद्धीवर आला ना. कसं वाटतंय तुला आता? ओके आहेस ना तू? दादा तरी ओके आहे. यांचं काय? हे का भिजले? तू पण ना, सांग आता, तू का भिजला? सांग ना त्यांना, सांग. बाळगंधार, या चर्चेचं रूपांतर वादात होण्याआधी सांभाळून घे. बाबा, ह्या सगळ्यात चुक्या बरोबर माझ्यासारखा ओलाही जळणार आहे. बोल. नाही नाही, बोल. बोल ना गंधार. स्वीट आणायला गेला असेल आलाप. लास्ट टाइम नाही का आईचा उपवास होता तेव्हा त्यांनी सगळ्यांसाठी बासुंदी आणली होती. तसंच काहीतरी स्वीट आणायला थांबला असेल तो. हो बरोबर आहे. अरे पण आईंचा उपवास आहे, तरी सुद्धा तो एवढा वेळ बाहेर थांबलाय. येईलच नाही इतक्यात तो. त्याला माहितीये ना की आपल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून आई उपवास करते. मग येईल तो. आणि उदय गेलाय ना आणायला त्याला. हंदवेच असतील ते, येतील ते. अब तुम्हारे हवाले वतन साथियों. नाही 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 नाही. अहो बोला ना. काय म्हणजे आलापला आईच्या उपवासाचं महत्व चांगलं माहिती आहे, त्यामुळे तो मुद्दाम उशीर करणारच नाही. बरोबर आहे ना मालती? चूक. मी 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 हँडसम. काय चूक आहे, काय बरोबर आहे, हे या घड्याळातली वेळ सांगतेच आहे. तरी आपण थांबूया. पण बाबा, कसं आहे ना, शेवटी आईपेक्षा बाहेरची मैत्रीण महत्वाची होते कधी कधी. बाबा, यावर काही बोलायला आहे? सांगतो ना. त्याचं असं झालं. काका, बादलीतून बाहेर तर या. गुड सजेशन. त्याचं असं झालं की मी आंघोळीला गेलो होतो. काका काका काका, आमच्याकडे ना बादली घेऊन आंघोळीला जातात. तुमच्याकडे डायरेक्ट बादलीतच आंघोळ म्हणजे? नाही नाही, अरे काय झालं, आंघोळ करताना मला अमृता म्हणाली की आलापला शुद्ध आली आहे. मग मी तसंच बाहेर आलो. पण मग बादली? हातात होती ना ती, पण माझ्या बरोबर बाहेर आली. तुम्ही कन्फर्म आंघोळ करत होतात?
हो करतो मी. पण मग तुमचे कपडे कसे ओले? कपडे घालून कोण आंघोळ करतं? गुड क्वेश्चन. अमृता, माझे कपडे का बरं भिजलेत? तूच सांग ना यानात, तू का भिजलायस ते सांग. मीच सांगू? हा. अरे काय झालं, मी आता बाहेरून आत आलो, मग बाथरूम मध्ये गेलो आणि मग आंघोळ. ते सगळं कळलंय. कपडे का भिजलेत? उदय तूच का? हा मीच. आपण बोललो ना फोनवर उद्या उद्या उद्या. हा आता कपडे का भिजलेत ते सांगा. अरे ते उदय, पाऊस, बाहेर पाऊस पडतो ना, तर मी त्या पावसात भिजलो, मग मी आत आलो, मग मी बाथरूम मध्ये गेलो, मग आंघोळ करताना आला ही शुद्धीवर, मी तसंच बादली बाहेर इकडे. अच्छा, जमलं. परफेक्ट. पण बाहेर तर पाऊस नाहीये. मोती. मी बाहेरून आलो. हवामानातले बदल, दुसरं काय? अरे म्हणजे इथं पाऊस नाहीये, पण स्टेशनवर धो 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 पाऊस. तुला सांगतो आला, या हवामानातल्या बदलाचा हल्ली जो काय आपल्याला त्रास होतोय. हा त्रासावरून आठवलं. तुला कसं वाटतंय आता आला? नाही आता मी ओके आहे. पण मला नेमकं काय झालं होतं? विषबाधा. काहीच नाही. चक्कर आली होती तुला. अरे तू थोडक्यात काही वाचलास. झालेलं नव्हतं तुला. तू आपला आला सहज तुला असा. चक्कर आली नाही, नाही, होती. तू असा खूप सहज आलं. बसला बसला म्हणजे पडला, जरासा. शाळेत अरे अरे थांबा. अरे आपण एकट्याने एका वेळेला बोलूया का? म्हणजे ऍक्च्युली हा मी सांगते. जुई बोल. तुला आला. अरे तुला जुई बोल. आला. ऍक्च्युली ते तुला मला नाही, तुझ्यामुळे नाही, नाही माझ्यामुळे. घाबरली रे तू. पडलास की नाही म्हणून घाबरली ती. मी तुला सांगते एक्झॅक्टली काय झालं ते. काकांचा फोन. ये ना. हा काका बोला ना. अरे कुठे आहात? हे काय इथे जुईच्याच घरी. बरं, आलाप कसा आहे आता? दादी आपला पहिल्यापासून स्मार्ट. अरे मूर्खा, त्याची तब्येत कशी आहे आता? अच्छा ओके ओके. ते आहे आता ओके ओके. अरे मग काय आता तिकडनं निघण्याचा मुहूर्त बघताय? नाही नाही हे काय आता निघालोच. हा लवकर निघा. आणि ऐक, येताना कारण घेऊन या. कसलं? हे बघ, तुझ्या मावशीचं महायुद्ध आणि त्यानंतर होणारे सगळे परिणाम हे जर टाळायचं असेल तर एखादं चांगलं कारण पाहिजे की नाही आपल्याला? हा हा मग ते लवकर घेऊन या. काहीतरी कारण तयार करतो आणि येतो पटकन. मी तोपर्यंत इकडे खिंड लढवतो. पण ऐका, वेळेवर पोहोचा. सैनिक धारातीर्थी पडायच्या आत या. नो 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 मी येतो. हा या लवकर. अरे पण तिला सांगू दे ना, म्हणजे भीतीवरती ओव्हरकम कशी करणार ती? हा प्रत्येक वेळेला काय आई वडील असणार आहेत का? पण काका दरवेळेस मी चक्कर येऊन पडेनच असं नाहीये ना. त्याही पेक्षा बरंच काही होऊ शकतं. आला हे सगळं बोलायला उद्याचा दिवस आहे. सध्या तरी तिथे रात्र वैराची आहे. काय? कसं आहे ना जुई, आम्ही ऑलरेडी घरी लेट जाणार आहोत. बरं तिथे गेल्यावर मावशी काय आम्हाला डायरेक्ट जेवायला नाही वाढणार. आधी प्रश्न विचारणार. त्यांची उत्तरं तुझ्याकडे आहेत का तर ती सांग. अरे पण काकू 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 तुम्ही जवळच्या काही दिवसात आजारी पडला होतात का? मी हा म्हणजे ऍडमिट होईपर्यंत अशा आजारी तुम्ही पडू शकता का? नाही म्हणजे काय आम्हाला आयतं कारण मिळेल ना घरी सांगायला. अरे काय बोलतोयस तू? अरे कमान यार दाद्या, वातावरण घरी एवढं तापलेलं आहे, मग आपल्याला पण तापलेलं काहीतरी कारण लागेल ना. पण खोटं का सांगायचं? खरं खरं. मग तुम्ही खरोखर आजारी पडता का काकू? हे जरा गप्प बस ना तू. काकू सॉरी, जुई मला आता निघावं लागतंय. आपण उद्या बोलूया. हे कमान यार दाद्या, काहीतरी कारण तर बनवावं लागणार ना. अरे घरी जाता आता शोधूया ना. तू चल ना आधी चल. अरे आलाप आलाप. मोबाईल मोबाईल. ए बाबा ए चल ना तू चल ना. आला बरे आला. माझं ऐक ना, मी काय म्हणते. आला. हे दाद्या 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 वेट वेट वेट. आज कारण काय सांगायचंय? अरे आधी आज जाऊ मग विचार करू काय ते. दाद्या चित्ता मागे लागला ना की मग विचार करायला वेळ नाही मिळत. नुसती पळापळ.
म्हणजे सध्या आपण एकदा का आत गेलो ना की मावशीचे प्रश्न आणि आपली पळापळ एवढंच होणार आहे. त्यात आपल्याला काय सुचणार आहे? आई खूप भडकली आहे का रे? नाही, अजिबात नाही. ती त्याच्या पलीकडे गेली आहे दाद्या. काय? काय करायचं ते आता मी सांगतो तुला, नीट ऐक. जुई ची आई हा. आजारी पडली. अरे आपल्यासाठी कशाला कोणाला आजारी पाडायचं? या आला आता कोणाला आजारी पाडणार आहात? आजारी नाही, ऍडमिट. अरे नो 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 दादा, नो नो नो. मी आता हे सगळं मावशीला सांगण्यापासून नाही थांबवू शकत आहे स्वतःला. मावशी जुई ऍडमिट आहे. अगं हे दोघं फिरायला गेले ना बाहेर, तिकडे तिकडे चक्कर येऊन पडली ती. अरे पण माझ्याशी बोलली तेव्हा घरी होती ती. घरी होती. हा, कारण दादाची चूक ना. आता चक्कर आल्यावर हॉस्पिटलला घेऊन जायचं सोडून तिला घरी घेऊन गेला हा. मग 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 चक्कर चक्करवर चक्कर, 4-4 चक्कर, घरात चक्कर. अगं घरात 4 वेळा चक्कर येऊन पडली ती. बापरे. सेम सेम अशीच रिॲक्शन होती तिच्या घरच्यांची. मी सांगतो दादा होता म्हणून सगळं निभावलंय मावशी. तो तिला हॉस्पिटलला घेऊन गेला, ऍडमिट केलं. पुढे संपली गोष्ट. गोष्ट चक्करची गोष्ट. बरं पण आता कशी आहे ती? आता आता जस्ट आयसीयू मधनं बाहेर काढलंय तिला. आयसीयू? अरे हे जास्त होतंय. जास्त झालेलं म्हणून तर तिला नेऊन ऍडमिट केलं ना. पण आता 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 एकदम ओके आहे ती, शुद्धीवर आली आहे. मग चल आपण जाऊन बघून येऊ जुईला.